आजकाल पालकांना एक सर्वात मोठा प्रश्न पडलेला असतो की आमच्या मुलांना कुठले कुठले क्लास लावावे, एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटीज ज्या असतात त्याच्यामध्ये आम्ही काय काय करावं. तर बेसिकली बहुतेक पालक जे असतात ते वळतात स्विमिंगकडे, ड्रॉइंगकडे, त्यानंतर ॲबॅकस आहे किंवा इतर काय असतील ते, जसं स्पोर्ट्सला पाठवणं वगैरे एखाद्या. तर ह्याच्या पलीकडे जाऊन फार कमी असे क्वचित पॅरेंट्स आहेत ज्यांना ही हॅबिट माहीत असेल. ती हॅबिट लागली की मुलगा तुमचा खूप जिनियस होतो आणि ती हॅबिट आहे रीडिंगची. रीडिंग म्हणजे काय, तर त्यांचे स्टडी बुक्स जे आहेत ते नाहीत. जसं त्यांना हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे, सायन्स आहे, मॅथ्स आहे, हे अकॅडमिक्स बुक्स मी बोलत नाही आहे, तर बाहेरचे बुक्स ते त्यांना लहानपणापासूनच मिळाले पाहिजेत. तर बाहेरचे बुक्स म्हणजे काय, जसं स्टोरी बुक्स असतील, नोवेल्स असतील, त्याच्यानंतर बायोग्राफीज असतील, ऑटोबायोग्राफीज असतील, सायफाय बुक्स असतील, त्यानंतर कॉमिक्स असतील. हे असे अनेक बुक्स आहेत जे तुम्ही तुमच्या मुलांना देऊ शकता वाचायला. सुरुवातीला तर स्टोरी बुक्सपासूनच झाली पाहिजे किंवा कॉमिक्स असतील त्याच्यापासून झाली पाहिजे. हळूहळू त्यांना त्याची गोडी निर्माण होते. मग ते इंग्लिशमध्ये असू दे, मराठीमध्ये असू दे किंवा हिंदीमध्ये असू दे किंवा गुजराती, कन्नडमध्ये असू दे, कुठलाही लँग्वेज जी त्याला कम्फर्टेबल वाटेल त्याच्यातून त्याने वाचलं पाहिजे. सो याच्यातून त्याला दुसऱ्यांचे व्यक्तिमत्व कळतील, बायोग्राफी वाचून, स्टोरीजमधून मोरल्स कळतील की आपल्याला वागायचं आहे कसं, राहायचं आहे कसं, या सगळ्या गोष्टी समजतील. हळूहळू मग त्याला प्रोडक्टिव्हिटी कशी आणायची आहे, अभ्यास कसा करायचा आहे आणि विचार कसे डेव्हलप करायचे, त्याची थिंकिंग प्रोसेस जी आहे किंवा थॉट प्रोसेस जी आपण बोलतो ती कशी डेव्हलप करायची आहे, हे सगळं त्याला त्यातनं समजून येईल. सो यासाठी तुम्ही काय करू शकता, तर एखादी लायब्ररी जी आहे ती जॉईन करू शकता. तिथून ती पुस्तकं घेण्याची सोय असली पाहिजे जेणेकरून तुम्हाला घरी येऊन ती पुस्तकं वाचता येतील. सेकंड ऑप्शन आहे, तुम्ही ऑनलाईन किंवा कुठल्याही बुक स्टोअरमध्ये जाऊन किंवा बुक जिथून स्वस्त मिळतात तिथून ते परचेस करू शकता आणि त्याला ते देऊ शकता. आता याच्यामध्ये काही आयाम आहेत, जसं की नक्की काय वाचायचं जेणेकरून मुलाची बुद्धी खूप प्रगत होईल आणि तो जीनियस बनू शकेल फ्युचरमध्ये. तर यासाठी काही मार्केटमध्ये बुक्स आहेत जे एंटरटेनमेंट त्यांना देतात आणि सेकंड बुक्स असतात ते त्यांची बुद्धिमत्ता प्रखर करतात. ते पेटून उठतात मुलं आणि त्यांचं जीवन खूप सुकर करून जातात. सो असे काही 2 प्रकारची पुस्तकं आहेत. सो बेसिकली एंटरटेनमेंटसाठी जर त्यांना फक्त इथे वळवायचं असेल रीडिंगसाठी, त्याची आवड निर्माण करण्यासाठी, तर सुरुवातीला एंटरटेनमेंट बुक्स दिले तर हरकत नाही आहे. काही नॉवेल्स वगैरे असतात ते तुम्ही त्यांना देऊ शकता. त्यानंतर प्रोडक्टिव्ह गोष्टी ज्या काय आहेत त्या कशा डेव्हलप करायच्या आहेत, नॉलेज कसं वेगवेगळ्या विषयांमधलं डेव्हलप करायचं आहे, हे पण तुम्ही आजमावू शकता. मी सांगताना माझ्या काही पालकांना सांगतो की कसं हे होऊ शकतं. साधारणतः लेट्स से तो दिवसाला 15 पेजेस वाचतो आहे. 15 पेजेस वाचायला त्याला 1 तास लागतो आहे. सो 1 तासाची सवय आपण त्याला लावून दिली तर 15 पेजेस तो वाचतो आहे आणि 10 दिवसात त्याचे 150 पेजेस वाचून होतात. म्हणजेच त्याचं एक बुक 10 दिवसात वाचून होत आहे 150 पेजेसचं. जर महिन्याभरात बघायला गेलं तर तो त्याचे 3 बुक्स होतात आणि पूर्ण 12 महिने किंवा 1 वर्ष आपण बोलू, ते जर झालं तर जवळजवळ त्याचे 36 बुक्स वाचून होत आहेत. सो 36 वेगवेगळ्या विषयांवर त्याचं नॉलेज ते वाढू शकेल. वेगवेगळे बेसिकली सब्जेक्ट्स निवडायचे आहेत आणि त्या सब्जेक्ट्सवर वाचन करायचं आहे. दररोज 1 तास ही ॲक्टिव्हिटी करायची आहे आणि जवळजवळ तो 10 वर्षात अफाट असं नॉलेज घेऊन बाहेर पडेल, ज्याच्याशी कंपॅरिझन करणं किंवा कम्पीट करणं अशक्य होईल कुठल्याही व्यक्तीला. अशा प्रकारचं नॉलेज तो डेव्हलप करू शकेल. सो हे होतं रीडिंगबाबत. इतर कुठली ॲक्टिव्हिटी चालू ठेवायची असेल, इट्स ओके, चालू ठेवू शकता, पण रीडिंग हा एक सर्वात मोठा पार्ट आहे
जो त्याची पर्सनॅलिटी पूर्णतः ट्रान्सफॉर्म करून घेऊ शकतो याने. तो त्याच्या थॉट्स एकदम क्लिअर होतील आणि तो जास्तीत जास्त बुद्धिमत्ता त्याची वाढेल, जीनियस बनेल आणि याचा फायदा त्याच्या अकॅडमिक्समध्ये पण होईल. बघा कसं आहे, तो हिस्ट्रीमधलं साधारणतः काही वाचत आहे तर मग हिस्ट्रीमधल्या गोष्टी त्याला कळतील. तो एकदम डिटेलमध्ये लिहायचा प्रयत्न करेल हिस्ट्रीमधल्या गोष्टी. सायंटिफिक रिलेटेड ज्या काही गोष्टी असतील तो पण डिटेलमध्ये लिहेल. आणि फॉर एक्झाम्पल तो स्टुडंट 5वी 6वीतला आहे तर तो 10वी 12वी किंवा TYच्या पलीकडचं वाचू शकेल, त्या लेवलचं नॉलेज त्याच्यामध्ये असेल. त्यानंतर मॅथ्सशी रिलेटेड जे काय आहे, फिलॉसॉफीशी रिलेटेड आहे, सायकोलॉजीशी रिलेटेड आहे, जे विषय त्याला नाही आहेत त्या विषयांचं पण त्याचं वाचन होईल आणि खूप तो पुढे जाऊ शकेल आणि इझिली कोणालाही डिबेटमध्ये किंवा डिस्कशन्समध्ये वेगवेगळे स्पीचेस देऊ शकतो आणि काही स्वतःचं लेखन पण करू शकतो. या सगळ्या गोष्टी तो करू शकतो. तर यासाठी थोडंसं पालकांनी पण जागृत असणं गरजेचं आहे. काही कन्सल्टेशन याबाबत लागत असेल तर यू कॅन आस्क मी एनी टाईम. मी यासाठी अवेलेबलच असतो. सो आय कॅन गाईड यू इन दिस मॅटर. सो थोडंसं पैसे जातात कधी कधी आपण पुस्तक विकत घेतो तेव्हा, पण त्याचे रिझल्ट जे आहेत ते फ्युचरमध्ये आपल्याला दिसतात. इट्स अन इन्व्हेस्टमेंट. हा काय खर्च नाही आहे आपला. पुस्तकं विकत घेणं म्हणजे अनेकांना खर्च वाटतो, तो खर्च नाही आहे, आपण ती इन्व्हेस्टमेंट करत असतो आपल्या स्वतःमध्ये. सो अशा प्रकारे आपली पर्सनॅलिटी ज्या मुलाची आहे ती छान प्रकारे डेव्हलप होते आणि तो पुढे जातो. तर चॅलेंजेस थोडेसे काय येत आहेत आपण बघूया याच्यामध्ये. तर मोबाईल हा सर्वात मोठा चॅलेंजिंग आहे पार्ट, कारण मोबाईलमुळे अनेक मुलं वाचनापासून किंवा ॲडल्ट्स पण वाचनापासून वंचित राहिलेली आहेत. ते जास्तीत जास्त एंटरटेनमेंटकडे वळत आहेत. एंटरटेनमेंटकडे वळण्यामुळे त्यांना जे काही चांगलं कंटेंट जे आहे ते डोक्यात टाकायचं आहे ते डोक्यात टाकायला मिळत नाही. काहीतरी वेगळा कचरा रीलद्वारे, शॉर्ट्सद्वारे किंवा इतर गेम्सद्वारे आणि इतर सोशल मीडिया थ्रू त्यांना तो मिळत आहे, जे खूप घातक आहे या पिढीसाठी. आणि मग ते कुठलाही कंटेंट बघत बसतात, त्याला काही अर्थ नसतो, त्याने काही प्रोडक्टिव्हिटी वाढत त्यांची नाही. सो बेस्ट आहे की ही हॅबिट लावणं 1 तास दररोज आणि त्यातून तुमचं आयुष्य उज्ज्वल करणं. धन्यवाद.